म्हणजे या फीचर्समध्ये नाही आहे ते. आता याची डिटेलिंग द्या त्या पद्धतीनंच तुम्ही काम करा, आहे की नाही. आणि कुठलं घ्यायचं, ANCचं A4 कुठं गेलं आहे, A4 ओके ओके झालं हे, ओके करा. आणि याच्यामधून ते ब्राउज करायचं गिअर, आणायचं गिअर इथं ठेवून द्यायचं, आला इथं ठेवून द्यायचं. आला कुठल्या पेजवर आला आता हा A4च्या, त्याची डायमेन्शन टाकायची. आता कशी डायमेन्शन टाकायची, इथं स्मार्ट डायमेन्शन. हे काय आहे, याचं रेडियस आहे, रेडियस आहे का 50, ठीक आहे. हा वरचा पॉईंट, ठीक आहे. तो कुठला मिड पॉईंट, कुठला सेंटर मिड पॉईंट कितीचा आहे तो, आला ना. म्हणले ना आता येतच नाही, बराबर होतच नाही. आता तुम्हाला जशा पद्धतीने इथं करायचं आहे त्या पद्धतीने इथं काय सिलेक्ट केलेले आहेत मग त्या, हां ते म्हणजे वेगळ्या पद्धतीचे जाते आहे का. याची जी साईज आहे इथून इथपर्यंत आहे का, कितीची आहे, 15 आहे का, समजलं आता. आणि हा छोट्याची साईज जी आहे ही याची, ही पण आपल्याला अशी दाखवायची आहे. आता तिथं दाखवता येईल ना आपल्याला, डिझाईन करते वेळेस तिथं दाखवता येईल. हा रेडियस झाला. आता हा रेडियस घ्यायचा इथूनच, किंवा इथूनच घ्यायचा, असा इथं दाखवायचा वर थोडा, प्रिंटिंगमध्ये प्रॉपर आला पाहिजे. परत ह्या रेडियस घ्यायचा आणि इथं दाखवायचा, इथं आहे इथं पटकन दिसला पाहिजेत आपल्याला, आहे का. परत हा रेडियस घ्यायचा आणि परत इथंच द्यायचा असा, आहे का, म्हणजे पटकन दिसला पाहिजे तो, आहे की नाही. म्हणजे आता हे तुमच्या नंतर जे पोरं काढतील त्याला पण जमून जाईल. ची साईज जे आहे तर टेक्स्टने घ्यायची, कितीची घ्यायची याची साईज, अरे आलं ना टेक्स्टला पण किती साईज घ्यायची याची, 8 डायरेक्ट टेक्स्ट मधून आलं आहे ना. नाही आता समोर येणारी पिढी ते करणार ना तसं, त्या टाईपचं, ठीक आहे. घेता येणार आपल्याला डिस्प्ले 3D मध्ये सेट आहे, डिस्प्ले 5 पेज सेटअप, फिट टू पेज. A4ची साईजच नाही घेतली, पोर्ट्रेट प्रिव्ह्यू, ओके. आणि आता प्रिंट करायचं.